हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 64. प्रत्येकजण स्वतःप्रमाणे जग पाहत असतो. बेडूक एखाद्या तळ्यात जन्माला येतो आणि त्या छोट्याशा तळ्यातच लहानाचा मोठा होतो. त्या तळ्याबाहेर निघून जायचा कधी त्याला विचार सुचत नाही. तो त्या तळ्यातच आपले आयुष्य घालवत असतो. त्या तळ्याबाहेर आणखी काही जग आहे हे तो समजू शकत नाही, कारण जन्माला आल्यापासून हे तळे म्हणजेच विश्व अशीच त्याची समजूत असते. त्या तळ्यात आयुष्य व्यतीत करण्यालाच तो आयुष्याची इतिश्री समजत असतो. याप्रमाणेच मंदबुद्धीचा माणूस, धनसंपत्तीच्याच मागे लागलेला माणूस, देहादी इंद्रियांचे चोचले पुरवण्यात धन्यता मानणारा माणूस, रिपू शमविण्यात सौख्य मानणारा आणि सतत आयुष्यभर त्या रिपूंच्या शमनासाठीच कष्ट घेत असलेला महामूर्ख माणूस, त्याच्या देहसौख्याच्या भौतिक आणि सांसारिक बुद्धिपलेकडे इतर काही विचार करूच शकत नाहीत. जो जसे जगत असतो तसाच आणि त्याचाच विचार तो करू शकतो. त्याच्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे त्याचे जे विचार असतात तेच तो डोळ्यांनी पाहू शकतो, कानांनी ऐकू शकतो, नाकाने गंध घेऊ शकतो, जिभेने चव घेऊ शकतो, त्वचेने स्पर्शू शकतो. जे त्याच्या वासनेत असते, जी त्याची इच्छा असते, तोच आणि तेवढाच विचार तो करू शकतो. त्यामुळे तसाच तो बुद्धी चालवतो, बोलतो आणि वागतो. यातून बाहेर पडणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेणे असंच तो समजतो. आपल्या अपेक्षा, आकांक्षा, इच्छा, वासना, कामना जरा बाजूला करून त्या पलीकडे तो विचार करू शकत नाही. स्वतः पलीकडे काही करणं म्हणजे आपले आयुष्य व्यर्थ घालवणे अशीच त्याची समजूत असते. रस्त्याने एखादी तरुणी चालली असेल तर लहान मुलाला वाटतं की ताईने आपल्याशी गोड बोलावं, आपल्याला खाऊ द्यावा. सभ्य तरुणाला वाटतं की तिने त्याच्याशी मैत्री करावी, सुरक्षितपणे घरी जावं. असभ्य तरुणाला वाटतं की तिने त्याच्याबरोबर भटकावं, त्याच्यावर प्रेम करावं. प्रौढ माणसाला वाटतं की तिने त्याला आजोबा असे हाक न मारता काका असे हाक मारून त्याच्याशी बोलावं. वयोवृद्धाला वाटतं तिने जपून राहावं, खूप शिकावं, वेळीच लग्न करून छान संसार करावा. याचप्रमाणे मूढ लोक स्वतःच्या कामना आणि वासनेप्रमाणे आयुष्याचा विचार करतात. त्यांच्या जगतापेक्षा वेगळं असं काही आहे असं त्यांना कल्पनाही नसते. हरि ओम.